विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानाला गळती लागलेली आहे। मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे निवासस्थानाला गळती लागली आहे। 10 दिवसांपासून निवासस्थानातील फोन देखील बंद आहे। सरकारचं विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष होत आहे का, हा सवाल आता या निमित्ताने निर्माण होतो। आपण पाहतोय सध्या मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत आहे आणि या जोरदार पावसामुळे जे शासकीय बंगले आहेत मंत्र्यांच्या या ठिकाणी गळती लागल्याचे चित्र पाहायला मिळतंय। खरं पाहायला गेलं तर मी सध्या आहे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्याकडे। आपण पाहतोय की प्रचितीगड बंगल्याचं नाव आहे आणि C6 असं या बंगल्याचा क्रमांक आहे। आपण पाहतोय त्यांच्या या बंगल्याच्या मेन हॉलमध्ये ही गळती लागलेली आहे। पाण्याची गळती आपण पाहू शकतो। मागच्या अनेक दिवसांपासून ही गळती आहे हॉलमध्ये। जवळपास आपण पाहिलं तर 15 दिवसापासून बंगल्यावरचा जो फोन आहे, लँडलाईन नंबर आहे, तो सुद्धा बंद आहे। मात्र वारंवार याची तक्रार जी आहे ती विजय वडेट्टीवार यांनी केली होती, पण मात्र अद्यापही कोणत्याही प्रकारची दखल जी आहे ती सरकारच्या वतीनं घेण्यात आलेली नाहीये। त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की विरोधी पक्षाकडे सरकारचं दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळतं। यासोबतच आपण पाहतोय की ज्यांना हे कंत्राट दिलेलं आहे तर कंत्राटदारांची बिलं जी आहे ती थकीत आहेत आणि याविषयी आपण पाहिलं तर विजय वडेट्टीवार यांच्याशी बातचीत करताना असं कळालं की ते याविषयी तक्रार देखील करणार आहेत आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सरकारचं फक्त लक्ष जे आहे ते कमिशनकडे असल्याचं विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहू शकतो ही परिस्थिती जी आहे मुसळधार पावसामुळे विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावरती आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मन्यारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। सरकार वाहून जाण्याच्या तयारीत आहे, त्यामुळं मला वाटतं की आमच्या निवासस्थानाकडे सरकारचं दुर्लक्ष आहे। एकूणच 10 दिवसापासून आमचा मोबाईल बंद, आपला टेलिफोन बंद आहे। आम्ही वारंवार तक्रार केली, तो सुरू करून दिला नाही। हे गळतंय म्हणून सांगितलं, त्याच्याकडे दुर्लक्ष आहे। म्हणजे सरकारचं आता केवळ लक्ष कुठे आहे, तर या सरकारचं लक्ष आता कमिशनखोरीकडे आहे। 2 महिने आम्हाला सहन करावं लागतोय आणि हे जे गळतंय याची तक्रार आता किती वेळा करायची, ते आम्ही केली। नाही करत असेल तर राहू, त्याशिवाय पर्याय नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।